नमस्कार, मी क्रांती भैर तुमचं सिव्ह लाईफ बुटीक मराठी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण वन टक्स ब्लाऊजची थेरी बघणार आहोत। तर त्यासाठी बघा, मी इथे ही अशी डायग्राम काढलेली आहे ज्यावर हे काही नंबर्स आहेत। ते नंबर्स काय आहेत त्याची माहिती मी इथे खाली लिहिलेली आहे। ही पूर्ण थेरी आहे, म्हणजे कोणीही बघितलं त्याला व्यवस्थित समजून जाईल की आपण ह्या भागावर कुठलं माप टाकलं, ह्या भागावर कुठलं माप टाकलं, हे ज्याचं त्याला हे वाचून समजून जाईल। आता बघा, इथे 1 ते 2 आकृतीमध्ये बघा, 1 ते 2 कुठे आहे? इथे 1 ते 2। 1 ते 2 काय आहे? पूर्ण उंची अधिक 1 इंच किंवा 1.5 इंच। पूर्ण उंची अधिक 1 इंच। 1 इंच केव्हा? ज्या वेळेस आपलं कापड जो ब्लाऊज आपण शिवणार आहोत तो अस्तरचा असेल तेव्हा 1 इंच, आणि जर बिना अस्तरचा असेल, नॉर्मल ब्लाऊज असेल जो 2x2 मध्ये वगैरे शिवतो आपण, तो जर असेल तर आपल्याला 1.5 इंच घ्यावा लागतो। त्यानंतर 5 ते 6। 5 ते 6 बघा, हे बघा 5 ते 6। 5 ते 6 काय आहे? आपला छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच, जी मार्जिन तुम्हाला घ्यायची आहे ती। त्यानंतर 2 ते 7, हे बघा 2 ते 7 काय आहे? कमरेचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन। त्यानंतर 1 ते 4। 1 ते 4 बघा, 1 ते 4। 1 ते 4 काय आहे? शोल्डर। शोल्डर जो काही तुमचा शोल्डर आहे त्याला आपल्याला अर्ध्याने भाग द्यायचा, म्हणजे 2 भाग द्यायचा, त्याचा अर्धा करायचा आहे। त्यानंतर 1 ते 3। 1 ते 3 आहे आपली गळा रुंदी। त्यानंतर 1 ते 4। 1 ते 4 काय आहे? 1 ते 5। 1 ते 5 आहे गळ्याची उंची। तर पुढचा असेल तर ती 1 ते 5 इथे गळ्याची उंची टाकायची असेल, मागचा असेल तर 1 ते 5 असं आपल्याला इथे काढून तेव्हा गळ्याची उंची टाकायची आहे। 4 ते 8। 4 ते 8 काय आहे? आपला मुंढा। हा बघा, 4 ते 8 मुंढा, आर्म होल, जे आपल्याला सोयीचं वाटेल ते आपण बोला। 4 ते 8 इथे आपल्याला मुंढ्याची उंची टाकायची आहे। त्यानंतर 13। 13 बघा कुठे आहे? हे बघा, 4 ते 8 मध्ये 13 आहे काय? 4 ते 8 चा मध्य, जो काही 4 ते 8 चा आपण मुंढ्याचा जो काही माप घेतलेला आहे, मग तो 4 असेल, 6 असेल, 7 असेल, जो काही आहे त्याचा मधला भाग घ्यायचा, म्हणजे त्याला सरळ 2 भाग द्यायचा, आणि जो येईल अर्धा भाग तो इथे मध्ये त्याला खून करून घ्यायची। त्यानंतर 8 ते 14। हे बघा 8 ते 14 ही आहे। 8 ते 14 हा पहिला डॉट जो आहे तो काय आहे? पुढील भागाच्या मुंढ्याचा आकार, तो आपल्याला किती वर द्यायचा आहे? 1 इंचावर। ज्या वेळेस चेस्ट ही 32च्या पुढे असेल त्यावेळेला, नेहमी 32च्या पुढे असेल त्यावेळेला पुढच्या मुंढ्याचा आकार हा आपल्याला 1 इंचावर द्यायचा आहे। 32च्या आत असेल तर पुढच्या मुंढ्याचा आकार आपला जवळपास अर्धा इंच किंवा पावणे 1 इंचावर असतो। त्यानंतर 8 ते 15। 8 ते 15 हे बघा, 8 ते 15 मागील भागाचा मुंड्याचा आकार 1.5 इंचावर। 1.5 इंचावर मागील भागाचा केव्हा? ज्या वेळेस चेस्ट आपली छाती 32च्या पुढे असेल त्यावेळेस, आणि 32च्या खाली म्हणजे 30, 26, 28, 30 अशी जर असेल तर आपल्याला मागील भागाचा मुंड्याचा आकार हा फक्त 1 इंच घ्यायचा आहे। त्यानंतर 2 ते 10। 2 ते 10 बघा कुठे? हे बघा 2 ते 10 इथे मध्ये। 2 ते 10 काय आहे? जो आपली टक्सची रुंदी आहे, टक्सचं माप आहे, म्हणजे आपल्याला इकडनं ह्या साईडनं टक्स किती मापावर घ्यायचा आहे ते बघा। छाती जेवढी आहे त्यावर आहे, म्हणजे 3.5 इंच, 4 इंच, 4.5 इंच, जसजशी छाती वाढते तसतसा टक्सचा जो हा अंतर आहे तो आपला जास्त होतो। टक्सचा अंतर कुठून? जो आपला मधला भाग आहे, म्हणजे जो आपला सेंटर आहे, जिथून आपण हुक आय पट्टी करतो, तिथून आपल्याला टक्सची उंची ह्या साईडला द्यायची आहे, टक्सचा अंतर द्यायचा आहे। त्यानंतर 10 ते 11। 10 ते 11 हे बघा, 10 ते 11 आहे आपला टक्सची उंची। ती आहे 10 ते 11। 4, 4.5, 5 ही ब्लाऊजच्या उंचीवर अवलंबून आहे। त्यानंतर 16 ते 17। 16 ते 17 हे बघा, 16 ते 17 काय आहे? टक्सची रुंदी। आता ही टक्सची रुंदी प्रत्येक वेळेला सेम असेल असं नाही। आता इथे मी 1 इंच दिलेली आहे। 1 इंच केव्हा?
ज्यावेळेस ब्लाऊज हा 32 इंचच्या आत असतो त्यावेळेस 1 इंच. त्यानंतर प्रत्येक ब्लाऊज छातीच्या साईज नुसार टक्सची उंची टक्सची रुंदी वाढत जाते. ती मी ज्या वेळेस प्रत्येक वेळेला जसं छातीचं हे काढेल ब्लाऊज जसं करेल मी त्याप्रमाणे तुम्हाला तो समजून येईल. आता हे बघा, हे टीप आहेत. आधी काय करायचं आहे आपल्याला, नेहमी मागील भाग कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मागील भाग दुसऱ्या कापडावर ठेवून त्यात अजून अर्धा इंच घ्यायचा आहे. कशासाठी? पुढील भाग काढण्यासाठी. आता बघा, मी तुम्हाला पॅटर्न ड्राफ्टिंग करून दाखवते. चला तर मग आपण पॅटर्न ड्राफ्टिंग करूया छाती 34 साठीचा. मी यामध्ये प्रत्येक ह्या सिरीज मध्ये काय करणार आहे, प्रत्येक साईजच्या ब्लाऊजचा पॅटर्न ड्राफ्टिंग सांगणार आहे आणि जसं जमेल तसं शिवून सुद्धा दाखवणार आहे प्रत्येक साईज नुसार. आता बघा, ही आहे आपली 34 ची छाती. म्हणून आपण काय करणार आहोत, आधी मागील भाग करणार आहोत ड्रॉ. तर मागील भागचा कसा आहे, आपली उंची किती आहे 13.5. 13.5 मध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करायचं आहे. तर अर्धा इंच ऍड केल्यावर किती होतात, 14.5. हे बघा, 14.5. सेम तेवढंच आपण इथे सुद्धा माप घेणार आहोत. ,14 आणि एक अशी सरळ लाईन आपण घेणार आहोत. सगळ्यात पहिले आपण टाकणार आहोत शोल्डरचं माप. तर शोल्डर बघा, शोल्डर किती आहे आपला 5.5 इंच. बघा 5.5 इंच. 5.5 इंचावर शोल्डर टाकला. शोल्डर टाकून झालं की ह्याच वेळेला आपल्याला काय करायचं आहे, गळ्याच्या रुंदीचं माप टाकायचं आहे. तर गळ्याची रुंदी किती आहे आपली 2.5 इंचाची. हे बघा, 2.5 इंचाची गळ्याची रुंदीचं पण माप टाकून झालं. त्यानंतर जिथे आपण शोल्डर घेतलं तिथूनच आपल्याला खाली 5.5 इंचावरती मुंड्याचा माप घ्यायचा आहे. जो काही आपला आर्महोल आहे त्याचा माप टाकून द्यायचा आहे. ही आपली चेस्ट लाईन ड्रॉ करून झालेली आहे. त्यानंतर आपण ह्या चेस्ट लाईन वरती आपल्याला चेस्टचं माप टाकायचं आहे. छाती जेवढी आहे त्याचं माप टाकायचं आहे. छाती किती आहे आपली 34 इंच. तर 34 ला आपल्याला काय करायचं आहे, 4 ने भाग द्यायचा आहे. किती, 34 ला 4 ने भाग दिल्यावर किती होतात, 7 चौक 28, 8 चौक 32, 8 आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच म्हणजे 8.5 इंच. बघा बरं, हे झाले 8.5 इंच आणि त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन ऍड करायचं आहे. 1.5 इंच आपण मार्जिन ऍड केलेली आहे. तर आधी मागील गळ्याचं कसं आहे, मागील गळ्याची उंची आहे 10 इंच. तर आपल्याला काय करायचं आहे, जेवढी आपली जिथे आपण गळ्याची रुंदीचं माप टाकलं आहे तिथे आपल्याला अशा प्रकारे मेजरिंग टेप ठेवायची आहे. आणि मेजरिंग टेप ही आपली बंद बाजू असणार आहे. तर ही आपली बंद बाजू असणार आहे. ह्या साईडची आपल्याला असं क्रॉस करायचं आहे. बघा, सरळ क्रॉस करायचं आहे, कुठेही असं वाकडं तिकडं नाही करायचं, असं सरळ क्रॉस करायचं आहे. आणि इथे आपल्याला 10 इंचावरती असं निशाण करून घ्यायचं आहे. वरती आपण 2.5 इंच ठेवला आहे, खाली आपण 2.5 इंच ठेवणार आहोत, कारण मला फक्त गोल आकार गळा पाहिजे म्हणून. ही अशी लाईन जॉईन करून झाली की आपल्याला काय करायचं आहे, आपण इथे काय काय करून घेतलं आधी ते बघा. गळा झाला, आपण छातीचं माप टाकलं. आता आपल्याला आर्महोलचं माप टाकायचं आहे. आर्महोलचं माप बघा, आर्महोल आपल्याला मागील भागाचा 1.5 इंचावर घ्यायचा आहे. दीड इंचावर आपण इथे माप टाकलं आहे. त्यानंतर याच वेळेला आपल्याला काय करायचं आहे, जो आपण आर्महोलचं माप आहे त्याला अर्धा असा जो मधला भाग आहे त्याचा इथे एक निशाण टाकायचं आहे. आणि याच्या इथे थोडंसं पुढे घेऊन आपल्याला काय करायचं आहे,
हे असं जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे आपलं बेसिक माप झालेलं आहे टाकून. त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, कमरेचं माप टाकायचं आहे. कमर किती आहे आपली, कमर आहे आपली 7 चौक 28. 28 आपली कमर आहे. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंच कशासाठी, टक्ससाठी, 1 इंचाचा आपल्याला मागच्या भागाला टक्स घ्यायचा आहे आणि पुढच्या भागाला 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. तर आपल्याला इथे मागच्या भागासाठी 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. 7 मध्ये आपल्याला हे झाले 7 इंच इथे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे म्हणून 8 इंच. त्यामध्ये 7 मध्ये ऍड केला 8 इंच झाले आणि 8 इंच. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन टाकायचे आहे. म्हणजे किती झाले, 9.5 इंच. बघा आपण काय केलेलं आहे ते मी व्यवस्थित सांगते. जे आपली कमर आहे, कमरेला 4 ने भागलं, म्हणजे कमर किती आहे आपली 28. 28 ला आपण 4 ने भागलं, किती आलं 7. त्यामध्ये आपण काय ऍड केलं, 1 इंच टक्स आणि त्यामध्ये आपण 1.5 इंच मार्जिन ऍड केले. म्हणजेच काय, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9 आणि हा अर्धा 9.5. मग आपण काय करणार आहोत, इथून शेजारून 1.5 इंचावरती असं माप टाकूया. आहोत इथे टक्सची जी आपल्याला अंतर आहे तो आपल्याला टाकायचा आहे. टक्स अंतर आपल्याला किती घ्यायचं आहे, टक्स आता आपली छाती आहे आपली 34. त्याच्यामुळे टक्सची उंची अंतर आपण घेणार आहोत 3.5 इंचावरती. हे बघा 3.5 इंचावरती. आणि मागील भागाचा टक्स हा 1 इंचावरती ठेवायचा. कुठल्याही छातीमध्ये आपल्याला मागील भागाचे टक्सचा जी रुंदी आहे ती आपल्याला 1 इंचावर ठेवायची. आणि ते ठेवून आपण साईडला अर्धा इंच म्हणजे एकूण 1 इंच असं माप टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर सेम 3.5 इंच घेतलंय तेवढंच आपलं वरती घ्यायचंय, कारण अर्धा इंच आपला फोल्डिंग मध्ये जाणार आहे. मग तो 3 इंचाचा टक्स होईल. म्हणून आपण काय करणार, इथे वरती 3.5 इंच घेणार आहोत. मागील भाग हा मला गोलाकार पाहिजे म्हणून मी असा गोल आकार दिलेला आहे. आता राहिला मेन प्रश्न, तुम्ही बोलाल की मी आर्म होल आधीच का नाही ड्रॉ केला. त्याचं कारण असं की आपण जर असं हे भाग जर जॉईन केले तर काय होतं, प्रत्येक वेळा तुम्ही असं बघितलं असेल कोणाच्या इथे असं चुन्या पडतात. ब्लाऊज ज्या वेळेस आपण घालतो त्यावेळेस असा झोल तयार होतो खाकेमध्ये किंवा इथे असं झोल पडतो. तो झोल कमी करण्यासाठी आपल्याला इथे 1/2 इंचावरती अंतर कमी घ्यायचंय. अंदाजाने आपण 1/2 इंच किंवा आपण मोजून सुद्धा 1/2 इंच घेऊ शकतो. बघा हे झालं 1/2 इंच. त्यानंतर हे 1/2 इंच. 1/2 इंच आपण असं जॉईन करून घेऊया. आणि आता आपल्याला हा असा आकार आपल्याला असा जॉईन करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार, फ्रेंच कर्व घेणार. फ्रेंच कर्वने आपण असा हे तिन्ही आकार असं जॉईन करून घेऊ. बघा इथे जुळतायत आपले तिन्ही. हा पॉइंट जुळतोय, हा पॉइंट जुळतोय आणि हा पॉइंट जुळतोय. थोडंसं कमी जास्त असेल तर हरकत नाही. हे बघा जुळतंय. याप्रमाणे आपण असं जॉईन करून घेणार. नीट बघा. म्हणून मी आधी आर्म होल कट केला नाही किंवा आखला नाही. नीट बघून घ्या, म्हणजे आपल्याला इथे काय होणार, झोल पडणार नाही. त्यानंतर आपण इथे 1/2 इंचाचं शोल्डर डाऊन देणार.
आपण काय करणार आहोत, जसा आपला मागील भाग आहे त्याचे हे पॉइंट्स आहेत ते आपण असे नोट डाऊन करून घेणार आहोत. हे बघा, आपली चेस्ट लाईनचा आपण घेतला आणि आपण वेस्ट लाईनचा घेतलेला आहे. आपण काय करणार आता, याला जसं आपण मागील भाग केला तसंच आपण इथे हा पुढील भाग सुद्धा करून घेणार आहोत. आपण जसा तसा जो आपला मागील भाग आहे तसंच आपण पुढील भागाचा हा बेसिक ड्राफ्ट केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मागील भागामध्ये आपण 1 इंच ऑलरेडी ऍड केलेला आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला जो आपला पुढील भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला अजून अर्धा इंच ऍड करायचा आहे. आता बघा, हा जो खाली भाग आहे तो ऑलरेडी अर्धा भाग एक्स्ट्रा आहे. ऑलरेडी म्हणजे एकूण किती झालं आहे, 15 इंचाचा माप झालेला आहे. म्हणजे ब्लाऊजची उंची किती आहे आपली, तर ब्लाऊजची उंची आहे आपली 13.5 इंच. 13.5 इंच मध्ये आपल्याला पुढच्या भागासाठी किती इंच ऍड करायचं आहे, 1.5 इंच. 13.5, 14.5, 1 आणि अर्धा 15. एकूण हे झालेलं आहे. म्हणजे आपण काय केलं, मागील भागामध्ये अजून आपण अर्धा इंच ऍड केला. तर त्यानंतर आपण पटापट काय करूया, चेस्टचं माप टाकून घेऊ. छाती किती आहे आपली, 34. म्हणजे आपल्याला इथे 8.5 फिटिंगचं. त्यानंतर 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन. त्यानंतर त्याच वेळेला आपण इथे जो आर्म होल आहे 5.5 इंच त्याचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे. जास्त मगजमारी न करता सरळ अशी टेप फोल्ड करून घ्यायची. 1/2 इंचाचा इथे जो आपण मार्क केलेला आहे तो. आणि आता मेन पॉइंट आपल्याला काय करायचं आहे, मागच्या भागासाठी आपण आर्म होल कितीचा घेतला, 1.5 इंचाचा. आता आपल्याला आर्म होल राऊंड कितीचा घ्यायचा आहे, पुढील भाग आहे तर 1 इंचाचा. म्हणजे अर्ध्या इंचाचा फरक आहे. त्याचं निशाण आपण काढून घेतलेलं आहे. आता बघा, आता आपल्याला काय करायचंय, कमरेचं निशाण बघा. आता कंबर किती आहे आपली, तर एकूण कंबर आहे आपली 28 इंच. हे बघा, 28 इंच आपली कंबर आहे. बरं, 28 ला आपल्याला कितीने भागायचंय, 4 ने. मग किती येणार, 7 चोक 28. 7 आले. 7 मध्ये आपल्याला काय करायचंय, 1.5 इंचाचा टक्स आणि 1.5 इंचाचाच मार्जिन, जी आपण छातीवरती सुद्धा घेतली ती. किती, 1.5 इंचाचा टक्स आणि 1.5 इंचाचा मार्जिन. मग एकूण किती होतात, 7 आणि 1.5 आणि 1.5 किती, 3. म्हणजे किती, 7 आणि 3 10. तर बघा, आपण इथे 10 इंचावर माप टाकून घेऊया. आपण 10 इंचावर माप टाकून घेतलेला आहे. 10 इंचावर माप टाकून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा इकडे जो आपण शिलाई मार्जिनसाठी माप टाकलेलं त्याचे निशाण टाकून घ्यायचं आहे. आपण शिलाई मार्जिनसाठी माप टाकलं त्याचं निशाण टाकलेलं आहे. आणि आपण आता काय करणार आहोत, इथे हे जे दोन्ही मार्जिनचे जे निशाण आहेत त्यांना असं जॉईन करून घेणार आहोत तात्पुरतं. आता आपल्याला बघा, मागील भागामध्ये आपण टक्सचं अंतर कितीचं घेतलेलं होतं, मागील भागामध्ये आपण टक्सचं अंतर घेतलेलं 3.5. तर आपल्याला पुढे सुद्धा 3.5 इंचच घ्यायचं आहे. 3.5 इंच घेतलं. त्यानंतर 3.5 इंचाच्या इथे आपल्याला 1.5 इंचाचा टक्स टाकायचे. 1.5 इंच म्हणजेच किती, हे बघा, 1.5 इंच आपल्याला एका साइडला 1/2 इंच आणि एका साइडला 1/2 इंच, दोन्ही मिळून किती होतात, 1.5 इंच. वरच्या बाजूला आपल्याला 3.5 इंचाची उंची आपल्याला टक्सची घ्यायची आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण शिलाई मारतो त्या वेळेला किती,
अर्धा इंचाचा फरक होतो, कारण अर्धा इंच आपला फोल्ड मध्ये जाणार आहे. तर आता बघा, जर आपण इथे 3 इंच जर घेतले तर काय होईल, अर्धा इंच कमी होईल. म्हणजेच किती येतील, किती मग ते अर्धा इंच कमी झाल्यानंतर मग येतील किती, 2.5 इंच. तर एवढंच तर टक्स असतो का, नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय, आपल्याला 3.5 इंच रेडी पाहिजे. म्हणून आपण काय, कारण फ्रंट साइडला आपला चेस्टचा भाग असतो, त्याचा पफ सुद्धा व्यवस्थित दिसला पाहिजे. म्हणून फ्रंट साइडला आपण इथे 4चा टक्स घेणार. 3.5चा घेतला असं तरी चाललं असतं, पण 3.5चा टक्स कुठे, ज्या वेळेस छाती 28-30 यांच्या दरम्यान असते त्यावेळेस 3.5चा चालू शकतो. पण आता किती आहे, 34ची छाती आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, इथे 4चं टक्स घ्यायचं आहे. हे बघा, 4च्या टक्सच्या इथे आपण हे टाकलेलं आहे. आणि मग आपण अशी एक सरळ रेष मारून घेऊया. आणि त्यानंतर हा जो 1/2 इंचाचा भाग आहे, हे बघा, त्यानंतर हा 1/2 इंचाचा भाग. आता आपण काय करणार आहोत, जो आपण इथे अर्धा इंच वाढवला होता त्याला आपल्याला कट करायचा आहे. पण त्याआधी काय करूया, एक आपला आर्म होलचा शेप आहे तो आपण ड्रॉ करून घेऊ. त्याआधी आपण इथे 1/2 इंच कमी करून घेऊया. इथे मी 1/2 इंच कमी करते. आपण मागील भागात 1/2 इंच कमी केला, आता आपल्याला पुढील भागात सुद्धा 1/2 इंच कमी करायचा आहे, जेणेकरून तो जो झोल तयार होतो तो होणार नाही. पाव इंचावरती अशी लाईन मारून घेते. आणि आता आपल्याला इथे थोडासा आत करून असं इथे गोल शेप आर्म होलचा टाकून घ्यायचा आहे. हे बघा, परफेक्ट इथे येत आहे. तिन्ही पॉइंट मधून परफेक्ट. अशा पद्धतीने आपला पुढील भाग हा थोडासा आतूनच असतो. हे झालं आपलं झोलसाठीचा. आणि आता मेन पार्ट राहिला. आता बघा, आपण असं जर कट केलं तर काय होईल, आपण जर असं केलं तर काय होईल, एक बाजूची उंची जास्त आणि एक बाजूची उंची कमी होते. म्हणून आपल्याला काय करायचं असतं, ह्या वेळेला आपल्याला ती उंची कट करायची असते. आपण काय करणार, बॅक पार्ट असं ठेवून घेणार इथे. जिथून आपण आर्म होल कट केलेला, नीट बघा, आपल्याला या वरती काय करायचं नाहीये. जिथून आपण आर्म होल कट केला होता ना, तिथे आपल्याला बॅक पार्ट असा ठेवायचा आहे. बरोबर, अर्धा इंच होता. आणि मग आपल्याला काय करायचंय, सरळ हा जो निशाण आहे तो, आणि हा जो टक्सची उंची आहे तो निशाण आपल्याला असं क्रॉस लाईन करून घ्यायचा. एक ई लाईन करून घेतली आणि सेम फ्रंटला आपल्याला तसंच लाईन करून घ्यायची आहे. ही एक लाईन करून घेतलेली आहे. बघा, बरोबर आहे. आपल्याला इकडे बाकीकडे कुठेही लक्ष द्यायचं नाही, आपल्याला इथे लक्ष द्यायचंय. इथे आपलं बरोबर आलेलं आहे, म्हणजे बाजूने हे आकार बरोबर आहे. आता राहिलं काय, तर आपला गळ्याचा आकार. गळा किती मध्ये पाहिजे आपला, पुढचा गळा पाहिजे मला 5 इंचावर, आपला 5.5 इंचावर. 5.5 इंचावर पाहिजे. म्हणून काय करते मी, डायरेक्ट असा बॉक्स करते. वरती किती इंचाचा आपला आहे गळा रुंदी, 2.5 इंचाची. म्हणून मी इथे सुद्धा 2.5 इंच घेते. मला 5 इंचाचा गळा पाहिजे, म्हणून मी 5.5 इंच माप घेतलेला आहे. कारण 1/2 इंच वरती शोल्डर मध्ये जाणार आणि 1/2 इंच आपला गळा फोल्डिंग मध्ये जाणार. आणि इथे मी एक आर्म होलचा आकार दिलेला आहे. सॉरी, आर्म होलचा नाही, गळ्याचा आकार दिलेला आहे इथे मी. तर ड्राफ्टिंग आपल्याला कट करायचे आहे.
म्हणून आपण काय करणार, जो आपण इथे उंची घेतलेली आहे एक्स्ट्राची अर्धा इंच, ती आपल्याला कट करायची आहे. आपण काय करतो, या प्रकारे असं जसं टक्स फोल्ड करतो त्याप्रमाणे आपला पफ एकदम परफेक्ट येतो. हे बघा, म्हणून कधीही इथे आपण अर्धा इंच वाढवतो. जर आपण इथे अर्धा इंच वाढवला नसता तर हा पफ आपला छोटा झाला असता.